नमस्कार, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज मी काबुली चण्याची भाजी बनवत आहे. काबुली चणे छान मी रात्री भिजवून ठेवले होते. छान गरम पाण्यात मी उकडून गरम करून घेतले आहे. मग छान थंड पाण्याने धुवून ठेवले आहे. मग मी लसूण शिलून घेत आहे मसाला तयार करायसाठी. मी लसूण वगैरे शिलून घेतले. मग 4-5 कांदे घेतले आहे. मी काबुली चण्यामध्ये कांदे जास्तच टाकणार आहे. कांदे छान बारीक चिरून घेतले. मी 4-5 कांदे छान चिरून घेतले. मग टमाटे छान स्वच्छ धुवून छान बारीक बारीक चिरून घेतले. टमाटे पण मी खूप जास्त घेतले आहे, 4-5. मग मिरची पण छान धुवून मिरची पण बारीक चिरून घेतली. सांबार पण मसाल्यामध्ये टाकायसाठी छान बारीक चिरून घेतलं आहे मी. मग कढई गॅसवर ठेवली आहे. त्यावर टाकलं आहे तेल. कढईमध्ये टाकलं आहे तेल. तेल गरम झालं आहे. मग टाकलं आहे तेजपान. सगळे मसाले टाकून घेतले आहे मी, गरम मसाले. मग कांदे टाकले आहे मी. ते मसाले शिजल्यानंतर कांदे टाकले. छान चमच्याने फिरवून घेतले, एकत्र करून घेतले. छान कांदे छान सोनेरी कलर आलेला आहे. छान मऊ शिजले आहे कांदे. मग त्यामध्ये टाकते मिरची. मिरची टाकल्याला मी विसरली होती. मिरची मी थोडी पहिलेच टाकायला हवी होती, पण मी नंतर टाकली. मग टाकले टमाटे. मिरची शिजल्यानंतर टमाट्याला पण छान शिजू दिलं. छान टमाट्याला पण म्हणजे शिजेपर्यंत झाकून ठेवलं मी, तेल सुटेपर्यंत. मग त्यामध्ये टाकलं लसूण जिऱ्याची पेस्ट, अद्रक वगैरे छान बारीक करून घेतलं होतं मी. मग झाकून ठेवलं. मग अजून एकदा फिरवून घेतलं. मग त्यामध्ये टाकलं तिखट, 2 चमच तिखट, हळद आणि मीठ. छान एकत्र फिरवून घेतलं आहे आणि गरम मसाला टाकला वरतून. छान फिरवून घेतलं. काबुली चण्यामध्ये कांदे आणि टमाटे वेगवेगळे झाले नाही पाहिजे, म्हणून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजू घालून ते मिक्सरला बारीक करून पण टाकू शकतो. तसं वगैरे मी केलं नाही आहे. माझ्याकडे बेसन होतं, मी बेसनच टाकलं आहे, कारण की ते एकत्र राहावं म्हणून. नाही तर कांदे अलग आणि टमाटे अलग जाते, म्हणून मी त्यामध्ये थोडं बेसन टाकलं आहे. आणि छान भाजी शिजली, तयार झाली आहे. मग वरतून टाकलं आहे मी सांबार. बघू शकता, भाजी छान झालेली आहे. खूप छान रंग आला आहे. छोले मसाले तयार झाले आहे. बघू शकता. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.